Association of Designers. सिंहस्थ 2027च्या या लोगोचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पार पडतंय। मुंबईत साधू महंत आणि आखाडा प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडतोय। वरळी सीलिंग गेटवे आणि सीएसटीवर हा सिंहस्थ ब्रँडिंगचा लोगो झळकणार आहे। आखाड्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सुविधांवर मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद असेल, तर नाशिक त्र्यंबकेश्वर विकास कामांचा सादरीकरणातून आढावा घेतला जातोय। सिंहस्थ तयारीला राज्यस्तरीय वेग देण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे। धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय समन्वयाचा निर्णायक आजचा दिवस आहे। सिंहस्थ 2027च्या महासोहळ्याची आजपासून अधिकृत ब्रँडिंग ओळख निर्माण केली जाते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या लोगोचं अनावरण होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे अनावरण पार पडते। मुंबईमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि हा जो लोगो आहे, हे जे ब्रँडिंग आहे, ते मुंबईतल्या मोठ्या ठिकाणी झळकणार आहे। त्यावेळेला अनेक महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित आहेत। आज सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या लोगोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पार पडतंय। मुंबईमध्ये साधू महंत आणि आखाडा प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा रंगलाय। वरळी सीलिंग, याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या तिन्ही ठिकाणी हा सिंहस्थ ब्रँडिंगचा लोगो झळकणार आहे। आखाड्यांच्या समस्या किंवा अपेक्षा आणि सुविधा या सगळ्या गोष्टींवरती मुख्यमंत्री थेट संवाद साधतील। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे हे सगळे महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजण यांच्याकडून। किरण, कस्तुरी, खरं म्हणजे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पार पडतोय आणि या सगळ्या दरम्यान त्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा लोगो असावा अशा स्वरूपाचा जो मागील काळामध्ये प्रयत्न झालेला होता, त्या सगळ्या अनुषंगानं एक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली होती। तिला पारितोषिक देखील ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्या दरम्यान ती स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी लोगोचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडते। प्राधिकरण देखील त्या सगळ्या दरम्यान उपस्थित आहेत। प्रशासकीय अधिकारी देखील या सगळ्या सोहळ्याला उपस्थित आहेत। महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान साधू महंत देखील उपस्थित आहेत। अशा सगळ्या दरम्यान साधू महंतांच्या असलेल्या अडचणी देखील या सगळ्या काळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होणार आहे। अशातच मात्र हा लोगो कशा पद्धतीनं आकर्षक आणि एकूणच त्यामध्ये नेमकं काय काय नमूद करण्यात आलेलं आहे, लोगोमध्ये कुणाचा समावेश करण्यात आलेला आहे, हे सगळं याची मोठी उत्सुकता खरं तर संपूर्ण नाशिककरांना आणि महाराष्ट्राला असणार आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण सोहळा पार पडतोय। त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आताच्या घडीला हा संपूर्ण सोहळा मुंबई या ठिकाणी पार पडतोय आणि त्याचं थोड्याच वेळात अनावरण देखील होतंय। त्यामुळे संपूर्ण राज्याचं या संपूर्ण काळामध्ये सिंहस्थचा जो लोगो असणार आहे त्याकडे लागून आहे। बरोबर आहे किरण, तुम्ही जी सांगितली माहिती ती अतिशय महत्त्वाची आहे। पुढच्या वर्षीचा सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आतापासून सुरू होते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर या आखाड्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सुविधांवर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील थेट संवाद साधतील।